मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव इथल्या बायपासची कामं रखडलेली आहेत आणि त्याचबरोबर लोणेरे, कोलाड, नागोठणे इथल्या उड्डाण पुलांची कामं सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहेत। दुसरीकडे सर्व्हिस रोडची सुद्धा दुरवस्था झालेली आहे। या बाबी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतायत। मुंबई गोवा महामार्गावरची कामं अर्धवट आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना आणि कोकणामध्ये जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। माणगाव इथे बायपासची कामं रखडलेली आहेत, त्याचबरोबर लोणेरे, कोलाड, नागोठणे इथे उड्डाण पुलांची कामं सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहेत। तर दुसरीकडे सर्व्हिस रोडची अवस्था सुद्धा दयनीय आहे आणि या सगळ्या बाबी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पुलांची कामं आजही अर्धवट अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत महामार्गावरील लोणेरे या ठिकाणी आपण पाहतोय या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे। गेली 2 वर्ष या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे, मात्र वेगवेगळ्या कारणांनी हे काम रखडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। मध्यंतरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला। त्यावेळी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाणपूल सुरू केला जाईल असं आश्वासन दिलं होतं। किमान या उड्डाणपुलाची एक लेन तरी गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा मनोदय जो आहे तो त्यांनी व्यक्त केला होता। महामार्गावर सध्या वाहनांची वर्दळ वाढते आहे। पुढच्या 2 दिवसात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहनं या महामार्गावरती येणार आहेत, त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे। लोणेरे हे वाहतूक कोंडीचं एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। जर हा उड्डाणपूल पुढच्या 2 दिवसात सुरू झाला तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।